या निवडणुका महाराष्ट्राला आणि खरं म्हणजे देशाला सुद्धा राजकारणाच्या एका वेगळ्या वळणावरती देऊ शकतात। तो महाराष्ट्रातल्या एक विशिष्ट उजव्या विचाराचे लोक जर सोडले ते सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन लढवला। ज्याला आपण वेदोक्त ज्याला म्हणतो कर्मकांडावरती आधारलेला धर्म हा नाकारून तरी 2.5 वर्षांचं जे एक फुल 2 हाफचं जे सरकार आलेलं आहे तर त्याचा संपूर्ण खलिता हा दिल्लीमधून येतो। लोकांना केवळ लाभार्थी आणि अगदी साध्या सोप्या ग्राम्य शब्दात सांगायचं झालं तर लाचार बनवण्याच्या योजना केलेल्या आहेत। नमस्कार। महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका आता अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की परीक्षा ही उमेदवारांची आहे, परीक्षा ही राजकीय पक्षांची आहे। पण मी असं समजतो आणि आपण हे मानलं पाहिजे की परीक्षा उमेदवारांची नाही, राजकीय पक्षांची नाही, ती मतदारांची आहे। होय, मतदारांची आहे। याचं कारण या निवडणुका महाराष्ट्राला आणि खरं म्हणजे देशाला सुद्धा राजकारणाच्या एका वेगळ्या वळणावरती देऊ शकतात। आणि हे महाराष्ट्र वेगळ्या वळणावरती नेण्याची जी शक्यता मी आपल्याला सांगतोय ती या कारणामुळे आहे की महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपल्याला असं दिसतंय की जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट झालेली आहे आणि त्यांचा एक एक तुकडा देशामध्ये सत्तेवरती असलेल्या मोदी शहा यांच्या फॅसिस्ट हुकुमशाहीच्या पूर्णपणे कह्यात गेलेलं आहे। महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जे उत्तर आणि दक्षिण यांच्या सीमेवरती आहे। महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्याची वैचारिक परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अतिशय पुरोगामी आणि प्रगतिशील राहिलेली आहे। देशातला जाती व्यवस्थेविरुद्धचा आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठीचा पहिला लढा, पहिली बंडाची ठिणगी ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात पडली। त्याच्यानंतर छत्रपती शाहू असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील आणि डावी चळवळ असेल, लाल बावट्याची चळवळ असेल, या सगळ्याची बीजं मुंबईमध्ये आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळाली। त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा, एक दैदिप्यमान असा लढा जो भाषिक राज्यासाठी, लोकशाही राज्यासाठी लढला गेला, तो महाराष्ट्रातल्या एक विशिष्ट उजव्या विचाराचे लोक जर सोडले ते सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन लढवला। ही महाराष्ट्राची परंपरा आपल्याला गेल्या अनेक वर्षांची आणि त्याच्याही आधी जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी राजांपासून अगदी संत ज्ञानेश्वरांपासून आपल्याला ही परंपरा दिसते। ज्याला आपण वेदोक्त ज्याला म्हणतो कर्मकांडावरती आधारलेला धर्म हा नाकारून एक समतेवरती, ममतेवरती, प्रेमावरती, भक्तीवरती आधारलेला असा धर्म, असा धर्माचा अर्थ ज्या संतांनी लावला त्या संतांची ही भूमी आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माचा असेल किंवा कुठल्याही धर्माचा असेल, एक अत्यंत विकृत असं राजकारण उभं करणं, त्याचे विकृत असे अर्थ लावणं हे गेल्या 2.5 वर्षामध्ये नुसतं सुरू झालंय असं नाही तर ते मान्यता पावण्याचा एक मोठा सीमारेषेवरती महाराष्ट्र उभा आहे। आणि आपल्याला हे ठरवायचं आहे या निवडणुकीमध्ये की महाराष्ट्र हे एक पुरोगामी प्रगतिशील राज्य म्हणून राहणार की मोदी शहा आणि एकंदर संघ परिवार यांच्या हातातलं एक जमातवादी, धार्मिक ध्रुवीकरण करणारं, द्वेषावरती उभं असलेलं, हुकुमशाहीवरती चालणारं असं राज्य राहणार। याची निवड आपल्याला करायची आहे। महाराष्ट्र हे संविधानाच्या बाजूने उभं राहणार का महाराष्ट्र हे संविधान तोडण्याच्या बाजूने जाणार हे या निवडणुकीमध्ये ठरणार आहे। आणि म्हणून ही निवडणुकीची लढाई ही अत्यंत अटीतटीची लढाई म्हणून आपण पाहायला पाहिजे। आपण गेल्या 2.5 वर्षाचा विशेषतः जर कालावधी पाहिला तरी 2.5 वर्षांचं जे एक फुल 2 हाफचं जे सरकार आलेलं आहे मुळामध्ये हे सरकार निर्माणच कसं झालं? दुसऱ्यांचे पक्ष फोडून, त्यांना लालूच दाखवून, धमक्या देऊन हे मुळात सरकार स्थापन झालं। त्याच्यामध्ये खोकेचे किती व्यवहार झाले, गोव्यात झाले, गोहत्तीला झाले, सुरतला झाले, हा मोठा रहस्याचा विषय। पण तो काही जरी असला तरी महाराष्ट्रातलं सरकार हे महाराष्ट्रातून चालवलं जात नाही आहे। महाराष्ट्रातलं सरकार हे महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींच्या इच्छेनुसार चालवलं जात नाही आहे तर त्याचा संपूर्ण खलिता हा दिल्लीमधून येतो। त्याच्यामध्ये धमक्यांचे इशारे असतात, राज्यकर्त्यांवरतीच तुम्हाला तुरुंगात टाकू असे, आणि त्याच्या आधारे निर्णय होतात। हे आपण गेले अनेक वर्ष, खरं म्हणजे गेले 2 वर्षापेक्षा जास्त काळ आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण थोडंसं महाराष्ट्राचा आजचा लेखाजोखा घेऊया। हे या सरकारच्या लक्षात आलं
आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं अर्थकारण हे ज्याच्यामुळे पूर्णपणे नासवलं जाईल अशा प्रकारच्या काही योजना एक महाराष्ट्राची परंपरा अशी राहिलेली आहे की जे शूद्रातिशूद्र आहेत, जे दलित आहेत, कामगार आहेत, जे महिला आहेत, आदिवासी आहेत आणि अशा प्रकारचे विविध उपेक्षित घटक जे आहेत ते अगदी भटके विमुक्त आहेत, त्यांना काहीतरी हक्क देण्याची परंपरा या महाराष्ट्राची राहिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सामाजिक कल्याणाची कल्पना ही राईट बेस ज्याला म्हणतो, जनतेला शोषितांना हक्क देण्याच्या कल्पनेवरती आधारलेली राहिलेली आहे. परंतु आता विशेषतः गेले 6 महिने ज्या पद्धतीनं काम करते त्याच्यामध्ये त्यांनी हक्क ही कल्पनाच काढून टाकून लोकांना केवळ लाभार्थी आणि अगदी साध्या सोप्या ग्राम्य शब्दात सांगायचं झालं तर लाचार बनवण्याच्या योजना केलेल्या आहेत. महिलांना सक्षम करण्याची गरज हे पुरोगामी पक्ष, डावे पक्ष, कम्युनिस्ट पक्ष कायमच मांडत आलेले आहेत किंबहुना त्याचा अतिशय आग्रह धरत आलेले आहेत. शूद्रातिशूद्र म्हणजे सगळ्या दलित, आदिवासी जे सगळे समूह आहेत त्यांना पण सक्षम केलं पाहिजे, एम्पॉवर केलं पाहिजे, अशीच भूमिका पुरोगामी चळवळीची राहिलेली आहे. परंतु यांनी काय केलं आहे? यांनी रोजगाराचा हक्क असेल किंवा वेतनाचा हक्क असेल, वेतनाची सुरक्षा असेल, सेवेची शाश्वती असेल, या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन कात्री लावून तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा करतो, तुम्ही आम्हाला मतं द्या, अशा प्रकारचा एक उघडा नागडा व्यवहार मतदारांची सुरू केलेला आहे. यालाच आपण म्हणूया हा मतांचा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे, लोकांना लाचार बनवण्याचा व्यवहार आहे. आणि हेच केवळ महाराष्ट्रासमोरचं नाही तर देशासमोरचं आव्हान आहे. कारण याच पद्धतीने जर देशाचं आर्थिक नियोजन चाललं, आर्थिक व्यवहार चालायला लागला तर याच्यातले सूत्र आपण लक्षात घ्या. याच्यातलं सूत्र असं आहे की एका बाजूला लोकांसाठी आपण काहीतरी करतो आहोत असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला अदानींच्या घशामध्ये मुंबईतली शेकडो एकर जमीन, परवाच्या 3 मंत्रिमंडळांच्या बैठकांमध्ये 551 एकर जमीन त्यांनी 3 बैठकांमध्ये दिली. त्याच्या आधी महाराष्ट्रामधलं विजेचं प्रचंड मोठं कॉन्ट्रॅक्ट 6600 मेगावॅटचं कोणत्याही कारणाशिवाय, कुठल्याही समर्थनाशिवाय 2800 कोटी रुपयाला महाराष्ट्रातल्या जनतेला चुना लावून हे अदानींच्या घशात घातलं गेलं. अशा प्रकारचे कित्येक योजना ज्या आहेत या कित्येक योजना या न राबवता त्याचं रूपांतर लाभार्थ्यांच्यामध्ये करायचं, अशा प्रकारचा सगळा व्यवहार आणि सगळी दिशा ही महाराष्ट्राच्या सरकारची आहे. याच्यामधून महाराष्ट्राचं अर्थकारण हे पूर्णपणे बिघडणार आहे. त्याच्याऐवजी महिलांना हेच पैसे महिलांच्या हातामध्ये जातील, पण ते रोजगाराच्या माध्यमातून जातील, अशा प्रकारची योजना करण्याची गरज आहे. महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणजे ज्याला काम करणाऱ्या लोकसंख्येमधले जर त्यांचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रामध्ये घटत चाललेलं आहे. विशेषतः शहरी लोकसंख्येमध्ये तर ते 27% खाली आलेलं आहे आणि ग्रामीण लोकसंख्येमध्ये जे काय आहे ते घरामध्ये ते जे काय म्हणजे कामाला मदत करतात तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे. त्याच्याऐवजी जर महिलांना किंवा एकंदर युवकांना सुद्धा रोजगाराचा हक्क दिला आणि रोजगाराच्या हक्कासाठी एवढेच पैसे खर्च केले तर त्यांच्या हातात याच्यापेक्षा जास्त पैसे, याच्यापेक्षा जास्त उत्पन्न सन्मानाने मिळू शकेल, हा पर्याय देण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी आपल्याला असं एक सरकार आलं पाहिजे की जे सरकार मतदारांना लाचार करण्यासाठी नाही, महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा पायदळीत उडवण्यासाठी नाही, मराठी राज्य ज्याला आपण म्हणतो ते मराठी राज्याचं रूपांतर का हिंदी राज्यामध्ये करण्याचं काम चालू आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, पण पहिलीपासून हिंदी सक्तीची करायची, हा अत्यंत विपरीत असा प्रकार इथं चाललेला आहे. आपण कामगारांच्या आरोग्याचा विचार केला तर ESI सारखी योजना की जिच्यासाठी प्रत्येक राज्य प्रत्येक कामगाराच्या मागे ESI कडूनच मिळालेल्या पैशातून दर कामगाराच्या मागे 1407 रुपये खर्च करतात. महाराष्ट्र दर कामगारामागे 787 रुपये फक्त खर्च करतो. लक्षात घ्या, पैसा ESIचा आहे, महाराष्ट्र सरकारचा नाही किंवा कुठल्याच राज्याचा नाही. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार काहीही करत नाही, कारण महाराष्ट्र सरकार हे कामगार, श्रमिक, दलित, आदिवासी यांच्यासाठी काही करू इच्छित नाही. आणि हीच नेमकी मीख आहे या निवडणुकीची. म्हणून जे श्रमिक असतील, जे मध्यमवर्गीय असतील, त्यांना किमान लोकशाहीची, किमान भ्रष्ट नसलेल्या राजकीय व्यवहाराची अपेक्षा असेल, त्यांनी या निवडणुकीमध्ये या 1 फुल 2 हाफच्या सरकारला, लोकांना विनाकारण तुरुंगात डांबणाऱ्या सरकारला, लोकांचा विरोधाचा हक्क नाकारणाऱ्या सरकारला
आणि जिथे कुठे विरोध उमटत असेल तिथं आपले गुंड पाठवून तो चिरडून टाकणारे सरकारला आपण घालवलं पाहिजे. म्हणून ही वेळ आहे धर्मनिरपेक्ष, त्याचप्रमाणे पुरोगामी, लोकशाहीवादी, डाव्या पक्षांच्या, लाल बावट्याच्या आणि अन्य सर्व अशा या बाजूने उभ्या असणाऱ्या पक्षांना आपण मतदान केलं पाहिजे. या भूलथापांना, या एक प्रकारच्या लाचार बनवण्याच्या योजनांना आपण बळी पडता कामा नये एवढं आवाहन मी मतदारांना करतो. आणि महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा, शिवाजीराजांची परंपरा ही तशीच पुढे चालू राहील. अभिमानाने आपण महाराष्ट्राचं नाव देशात सांगू शकू अशी परिस्थिती आपण 20 नोव्हेंबरला निर्माण करू असं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.